नमस्कार. माझं नाव डॉक्टर कुणाल हरिश्चंद्र निकाळे. मी मोतीबिंदू आणि काचबिंदू तज्ञ, नेत्रमाय हॉस्पिटल, इंदिरानगर, नाशिक येथे माझं हॉस्पिटल आहे. तर आज फार आपण कॉमन एक प्रॉब्लेम जो आहे मोतीबिंदू याविषयी आपण ते थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तर मोतीबिंदू म्हणजे काय हे अनेक लोकांना डाऊट असतो की नेमकं काय मोतीबिंदू आहे आणि त्याचं आपल्याला काय करता येईल. तर मोतीबिंदू म्हटलं म्हणजे हे आपला हा असा डोळा आहे. डोळ्यामध्ये हे पुढचं आतून बघितलं तर सगळे आपल्याला वेगवेगळे भाग असे दिसतात. म्हणजे पुढचं गोगो, डोळ्याच्या आतली लेन्स, हा मागचा रेटिना किंवा पडदा आपण ज्याला म्हणतो नेत्रपटल, आणि हा आहे ही मागची ऑप्टिक डिस्क जिला आपण दृष्टीतंतू आपण म्हणतो. तर डोळ्याची नैसर्गिक लेन्स ही पारदर्शक असते, काचेसारखी क्लिअर असते, त्यामुळे प्रकाश किरण एकवटून ती पडद्यावरती पडतात. डोळ्याच्या नैसर्गिक लेन्स मध्ये ढगाळपणा किंवा ती अपारदर्शकपणे याला आपण मोतीबिंदू म्हणतो. मोतीबिंदूमध्ये ही नैसर्गिक लेन्स ती आपली सफेद होते, ढगाळ होते किंवा त्याच्यामध्ये अपारदर्शकता येते आणि त्यामुळे आपली दृष्टी अधूर होते, दृष्टी आपली धूसर होते, कमी होते आणि यालाच आपण मोतीबिंदू म्हणतो. मोतीबिंदूचे कारण आपण अनेक लोकांमध्ये हे नैसर्गिकरित्या म्हणजे ज्याला आपण एज रिलेटेड कॅटॅक्ट म्हणतो, तर वय वाढलं की त्यामुळे मोतीबिंदू तो येतो. बाकीचे कारण मोतीबिंदू लवकर येण्याचे कारण आजकाल आपण कमी वयामध्ये म्हणजे आधी तर सिनाईल कॅटॅक्ट हा 60 नंतर यायचा, पण आजकाल आपण अगदी 35, 40, 50 वयामध्ये पण आपण मोतीबिंदू बघत आहोत. तर याचे कारण डोळ्याला झालेली इजा म्हणजे काही ट्रॉमा झालेला आहे, मागे काही मार लागलेला आहे डोळ्याला, तर त्यामुळे मोतीबिंदू लवकर येऊ शकतो. किंवा स्टिरॉइडचं सेवन यामुळे पण मोतीबिंदू लवकर येतो. काही सिस्टमिक जसं डिसीजेस आपण म्हणतो, जसं डायबिटीज आहे, यामुळे मोतीबिंदू येण्याचं प्रमाण, आता यंग एज मध्ये आपल्याला डायबिटीजचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे पण मोतीबिंदू लवकर येतो. युव्ही एक्सपोजर किंवा मग आपले सिगरेट स्मोकिंग आपण म्हणतो, धूम्रपान आपण म्हणतो, यामुळे पण आपल्याला मोतीबिंदू लवकर येण्याचं प्रमाण आता ते वाढलेलं आहे. तर मोतीबिंदू आला म्हटलं म्हणजे आपल्याला त्याची लक्षणं आपण जशी आधी सांगितली की आपल्याला दिसायला धूसर होऊन जातं, गुरकट होऊन जातं. लाईटची सेन्सिटिव्हिटी म्हणजे रात्रीच्या वेळेला जो समोरच्या गाडीचा जो हेडलाईट असतो त्याची तीव्रता आपल्याला अधिक जाणवायला लागते, किंवा दिवसामध्ये पण आपल्याला लाईट जो आहे तो बराच तीव्र वाटायला लागतो, ब्लर दिसायला लागतो. आणि बऱ्याच वेळेला लाईटच्या अवतीभोवती आपल्याला कधी कधी वर्तुळ दिसू शकतात. चेहरे आपल्याला दूरचे दिसतात पण ते धूसर दिसतात, व्यवस्थित ओळखू येत नाही. तर ही मोतीबिंदूची लक्षणं असू शकतात. तर मोतीबिंदू आलाय म्हटलं म्हणजे त्याच्यावरती घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मोतीबिंदू आलाय तर त्यावरती आपल्याला सर्जरी हे एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे. सर्जरी करताना ही आजकाल बरीच मायक्रो इन्सिजन सर्जरी आपण ते करतो, म्हणजे कमीत कमी इन्सिजन घेऊन आणि अधिक आपल्याला रिफाईंड सर्जरी ती करता येते. तर मोतीबिंदू ऑपरेशन म्हणजे दुसरं काही नाही की आपण पेशंटला आपण असं झोपून दुर्बिणीतनं बघून डोळ्यावर आपण ऑपरेशन करतो. आजकाल आपण अल्ट्रासोनिक किंवा फेको पद्धतीने आपण मोतीबिंदूचं ते सगळं जागीच ते पाणी करतो, ते सगळं आपण खेचून घेतो आणि डोळ्याच्या आतमध्ये तुमच्या मापाची तुम्ही निवडलेली फोल्डेबल लेन्स आपण डोळ्याच्या आतमध्ये ती सोडतो. फोल्डेबल लेन्स एकदा डोळ्याच्या आतमध्ये गेली की आपली नजर क्लिअर होऊन जाते. ही सगळी सर्जिकल प्रोसेस जी आहे ती आपली अगदी 2.8 मिलीमीटर किंवा हल्ली आम्ही 2.2 मिलीमीटर इन्सिजन मधनं म्हणजे एकदम सूक्ष्म चिरेतनं आपण ऑपरेशन ते करत असतो. कुठलाही टाकाविना आपल्याला ते ऑपरेशन करता येतं, कुठली भूल न देता. म्हणजे आधीच्या काळामध्ये आम्ही इंजेक्शन वगैरे देत होतो, आजही काही पेशंट्स मध्ये द्यावे लागतात, पण आपल्याला ड्रॉप्स टाकून म्हणजे टॉपिकल फेको सर्जरी पण आपल्याला करता येते. आपण फेको सर्जरी टॉपिकल केलं की जखम छोटीशी असते, आपली रिकव्हरी जलद होऊन जाते. म्हणजे अगदी 2-3 दिवसानंतर सर्जरीच्या तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता किंवा बाकीचे तुम्ही ऍक्टिव्हिटीज काळजीपूर्वक तुम्ही ती बाकीच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही जसं मोबाईल बघणं आहे, टीव्ही बघणं आहे, अगदी लवकर तुम्ही करायला सुरुवात करू शकता. कारण इन्सिजन किंवा जखम आपली एकदम छोटीशी असते, ते सेल्फ सिलेबल जखम असते, त्याला टाका वगैरे येत नसतो. त्यामुळे आपल्याला रिकव्हरी पार्ट जो आहे मोतीबिंदू ऑपरेशन नंतरचा तो चांगला झालेला आहे. मोतीबिंदू ऑपरेशन करताना आपण कुठली लेन्स टाकू शकतो तर यावरती आपले वेगवेगळे निकष आहेत. जसं मोतीबिंदू ऑपरेशन करताना आपण समजा मोनोफोकल लेन्स डोळ्यामध्ये बसवली, लेन्सचे वेगवेगळे प्रकार जसे मोनोफोकल, ऍडव्हान्स मोनोफोकल, मल्टीफोकल. आता मोनोफोकल लेन्स जी आपण ती डोळ्यामध्ये बसवतो, लेन्स साधारणतः अशा स्वरूपाची असते, म्हणजे ज्याच्यामध्ये मधला भाग आहे तो ऑप्टिक आहे आणि वरचे हे जो दोन भाग आहेत ते हॅप्टिक्स आपण म्हणतो.
तर सेंटरचा भाग हा जर आपण मोनोफोकल लेन्स ची जर डोळ्यामध्ये बसवली तर लेन्सद्वारे आपल्याला दूरची दृष्टी क्लिअर होते. म्हणजे आपल्याला चष्म्याची गरज दूरच्यासाठी त्याची गरज पडत नाही, पण जवळचं वाचन करायचं म्हणजे कम्प्युटर काम आहे किंवा मग आपलं मोबाईल बघणं आहे, तर यावेळेला यासाठी आपल्याला मोनोफोकल लेन्स मध्ये जवळच्या कामासाठी चष्मा वापरावा लागतो. या उलट आपल्या ऍडव्हान्स मोनोफोकल लेन्सेस आलेल्या आहेत. तर ऍडव्हान्स मोनोफोकल लेन्सेस मध्ये काय होतं की या लेन्सेस मध्ये तुम्हाला दूरचं आणि मध्यम अंतर क्लिअर दिसण्यासाठीची सोय ती केलेली आहे. तर या ऍडव्हान्स मोनोफोकल जे आता नवीन लेन्सेस आलेले आहेत, ऍडव्हान्स मोनोफोकल मध्ये तुम्हाला दूरची दृष्टी आणि कम्प्युटरची दृष्टी म्हणजे 1-1.5 मीटरवरची दृष्टी तुम्हाला चष्मा न वापरता तुमची ती क्लिअर असणार किंवा तुम्हाला ते चष्मा न वापरता ते क्लिअर दिसणार. फक्त अगदी सूक्ष्म वाचायचं किंवा बारीक पेपर वाचन आहे, मोबाईल बघणं आहे, त्यावेळेला चष्मा तुम्हाला वापरावा लागेल. आता ह्या ज्या लेन्सेस आहेत ऍडव्हान्स मोनोफोकल, त्या आजकाल जे आयटी जग आहे की ज्यांना कम्प्युटर मॉनिटरवरती सतत काम करावं लागतं, ज्यांना मोतीबिंदू आला अशांसाठी फार कमालीच्या लेन्सेस आहेत. याच्यामध्ये चष्म्याची बऱ्यापैकी तुमची चष्माची डिपेंडन्सी कमी होऊन जाते. आता या उलट यावरच्या ज्या लेन्सेस आहे आपण ज्या म्हणतो त्या मल्टीफोकल किंवा मग ट्रायफोकल लेन्सेस आहेत. तर ट्रायफोकल लेन्सेस मध्ये काय असतं की या लेन्सद्वारे याच्या ऑप्टिक्स मध्ये असं काही डिझाईन असतं की जेणेकरून तुम्हाला दूरची, तुमची कम्प्युटरची अंतरची आणि वाचण्याची अंतरची तिन्ही ज्या फोकसेस आहेत त्या लेन्सवरती पडतात आणि तुम्हाला चष्म्याची गरज ती पडत नाही. थोडक्यात मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस जे आलेले आहेत त्याच्यामध्ये नियरचं तुमचं रीडिंग आणि कम्प्युटरचं ऍडिशन ते असल्यामुळे तुम्हाला चष्मा लावण्याची गरज पडत नाही. तर आमचे जे ट्रायफोकल झालेले पेशंट जे असतात ते अगदी चष्मा न लावता त्यांना दूरचं, मध्यम अंतर आणि जवळचं तिन्ही गोष्टी त्या दिसतात आणि त्याचे रिझल्ट फार छान आहेत. तुमच्या काही ऑपरेशन विषयीच्या शंका असतील की तुम्हाला काही ऑपरेशन विषयी कुठली लेन्स टाकू, आता याच्यामध्ये आपण टोरिक पार्ट पण आहे जो आपल्याला वेगळा आपण तो डिस्कस करूया. पण एकंदरीत आजकाल जे आपण रिफाईंड सर्जरी जी करतो किंवा जे आपल्याला सर्जिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी हे सगळं वाढलेलं आहे, तशाच लेन्सेस मध्ये पण बरीचशी प्रगती झालेली आहे. तर निश्चित आपल्याला सर्जरी करून चांगले रिझल्ट मिळवता येतात. तुमची क्वालिटी ऑफ विजन, क्लॅरिटी ऑफ विजन ही विदाउट ग्लासेस पण आपल्याला ती वाढवता येते आणि तुम्हाला चष्मा मुक्त करण्याचा आपला जो तुमची इच्छा असेल तर आपल्याला निश्चित त्याप्रमाणे सर्जरी करून ते सगळं करता येईल. धन्यवाद.